जय गजानन. मिथुन राशीच्या जातकांनी पटापट मनामध्ये एक प्रश्न घ्यायचा आहे. जोही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला युनिव्हर्सकडनं, तुमच्या इष्टदेवतेकडनं, कुणाकडनं तरी तुम्हाला हवं होतं, ज्या संभ्रमात तुम्ही अडकून होते, ज्याचं उत्तर तुम्हाला कुठूनही मिळत नव्हतं, अशा प्रश्नाचं उत्तर आपण आज घेणार आहोत एंजल्सकडनं. एंजल्सला आपण प्रे करायची आहे आणि या रिडिंगला रेझोनेट व्हायचं आहे. आणि आपण आता येस नो मध्ये उत्तर घेऊ की येस नो मध्ये याचं काय होणार आहे म्हणून. येस होणार आहे. जोही प्रश्न, जीही सिच्युएशन असेल किंवा जोही पर्सन असेल, जी ट्रीटमेंट असेल, जेही काही तुम्ही मनात घेतलं होतं, जेही तुम्हाला हवं होतं, ते मिळण्याची शक्यता खूप चांगली आहे. कधीपर्यंत? इन द नियर फ्युचर. म्हणजे फ्युचरमध्ये तुम्ही जर डिटर्मिनंट राहून याच्यावर काम केलं ना, तर तुम्हाला फ्युचरमध्ये याचं बिग हॅपी चेंजेस होतील. तुम्हाला फ्युचरमध्ये याचे संकेत दिसायला लागतील की हो, हे हळूहळू तुमचं काम होतंय, हा हळूहळू पर्सन तुमच्यासाठी रेडी होतोय किंवा हा पर्सन तुमच्यासाठी चांगला साबित होतोय. तर या गोष्टी तुम्हाला तुमची ऑटोमॅटिकली सिच्युएशन इम्प्रूव्ह व्हायला लागेल. ऑटोमॅटिकली काही गोष्टी तुम्हाला लक्षात यायला लागली. जसे मी सांगितलं ना, बिग हॅपी चेंजेस होणार आहेत. एवढ्या काही दिवसांमध्ये बिग हॅपी चेंजेसला सुरुवात होणार आहे. म्हणजे सगळ्या येस आहे. नियर म्हणजे तुमच्या फ्युचरमध्ये सगळ्याच गोष्टी छान लिहिलेल्या आहेत. आता तुम्हाला वाटत असेल की काही म्हणजे प्रश्नात अडकलेले आहात, होईल नाही होईल या गोष्टीमध्ये अडकलेले आहात, पण डोंट वरी, सगळं काही युनिव्हर्सने तुमच्यासाठी छान लिहिलेलं आहे, छान ठरवून ठेवलेलं आहे. फक्त त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि त्या गोष्टीला तुम्हाला, त्या कार्याला, जीही सिच्युएशन असेल तुमची, एनिथिंग, मी हे नाही करत की हीच असेल किंवा तीच असेल असं म्हणून. जेही तुमचा प्रश्न होता त्याचं उत्तर तुम्हाला पॉझिटिव्ह मिळालेलं आहे, छान मिळालेलं आहे. फक्त आता तुम्हाला वर्क करण्याचं काम आहे. असं नाही यस आहे म्हणून हातावर हात धरून बसून राहाल. सो छान आहे तुमच्यासाठी फ्युचर. आणि गायडन्स आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.